आपण मिरचीचा ठेचा तरी सारखंच खातो, पण कैरीचा ठेचा कधी लोखंडी तव्यावर भाजून तुम्ही कधी केलाय का? केला नसेल तर चला आपण बघूया. नमस्कार, मी प्रमिला झाबरे. तर आज मी बनवते हिरव्या मिरचीचा ठेचा. तर इथं बघा, हिरव्या मिरच्या छान अशा कवळ्या कवळ्या येत्या आणि जास्त तिखट पण नाही त्या. तर ह्याला स्वच्छ धुवून पुसून मी घेतलेले आहेत. इथं थोडीशी कोथिंबीर घेतली, थोडीशी जिरी घेतली, कच्च्या शेंगा, थोडासा लसूण, इथं कैरी घेतली, हळद घेतली आणि कढीपाल्याचं एक पान घेतलेलं आहे. तर अगोदर सुरुवातीला मी काय करते, थोडीशी जिरी भाजून घेते. तर बघा, जिरी चांगली भाजलेली आहे. मी जिरी काढून घेते एका प्लेटमध्ये. तर आता थोड्याशा शेंगा घेतलेल्या आहेत, त्या शेंगा पण छान अशा भाजून घेते. तर बघा, शेंगा पण छान अशा भाजलेल्या आहेत. ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते. ज्या प्लेटमध्ये जिरे काढले त्याच प्लेटमध्ये शेंगा पण काढून घेते. तर शेंगा प्लेटमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत. त्या आता मिरची टाकते भाजण्यासाठी. त्याच्यासोबतच लसूण पण घेतलेलं आहे, लसूण पण टाकते आणि मिरची छान भाजण्यासाठी मी ह्यात थोडंसं तेल ओतून घेते. तर मिरची सोबतच मी कढीपाला पण टाकून घेते भाजण्यासाठी. तर बघा, छान अशा मिरच्या भाजलेल्या आहेत, ह्याला काढून घेते. तर आता इथे मी कैरी एक चिरून घेतलेली आहे, ती कैरी पण मी भाजून घेणार आहे. तर भाजण्यासाठी थोडस मी तेल ओतून घेते. तर ही मी कैरी पालती ठेवलेली आहे. आता ही कैरी मला शिजवून घ्यायची, म्हणजे 1 मिनिटभर मी तव्यावरती थोडस तेल टाकून झाकून ठेवते ह्याला. तर 1 मिनिटभर मी छान असं पालतं ताट झाकून, प्लेट झाकून शिजवून घेतलेला आहे आंबा. तर आपल्याला आता ह्यातलं फक्त गर घ्यायचं, एकदम मऊ असा झालेला आहे. आपण आता जे ही मगाशी सगळ्या मिरच्या भाजलेल्या आहेत का, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. तुम्हाला जर मिक्सरच्या भांड्यामध्ये करायचं नसेल तर तुम्ही खलबत्त्यात सुद्धा ही मिरची आणि कैरीचा ठेचा बनवू शकता, पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर आता ही गरमागरम आहे, त्याच्यामुळे ह्यातला मी आतला फक्त थोडासा गर काढून घेते. ह्यातला दोन्ही पण कैरीच्या फोडीतला आतला गर घेतलेला आहे काढून. त्यात थोडीशी टाकते हळद, थोडीशी टाकते कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकते. छान असं, आता जास्त बारीक पण करायचं नाही, जास्त मोठं पण ठेवायचं नाही, बारीक करून घेते मी. तर बघा, असं आबडधोबड मी वाटून घेतलेलं आहे. ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते. अशा प्रकारे आज मी जरा वेगळ्या पद्धतीने कैरीचा ठेचा बनवलाय. तुम्हीही कधी केला नसेल तर करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.